वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज खूप दिवसांनी ब्लॉग केला आहे कारण मम्मी पप्पा आले होते, सो थोडी बिझी होती आणि आम्ही चाललो आहोत फायनली गावी. कुंदापूर मँगलोर माझ्या सासरी जातो आहे. तर आम्ही आमच्या प्रायव्हेट गाडीने जातो आहे. तर बघा, खूप मज्जा येईल नाही येईल, मज्जा तर करूया, बट बघूया काय होतं आहे काय नाही. पूजा आहे गावी, तर खूप सारे मी असं ब्लॉगमध्ये आधीच टेन्शन आलं आहे गावी जायचं आहे, तर सासरी जायचं आहे, तर आत्ताच टेन्शन आलं आहे मला. सो हेअर वॉश वगैरे केलं, इथं आम्ही सगळे रेडी आहोत. अगस्त्याला पण जेवण वगैरे दिलं. आम्ही रात्री 1ला निघणार आहोत. सो आता थोडं रिलॅक्स होतो आहे. त्याच्यानंतर अगस्त्याला झोपून वगैरे आम्ही फायनली निघणार आहोत. सो मी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघा, खूप आवडेल. आणि पूजा आहे तर मंदिरचे पण ब्लॉग्स टाकेल मी, तर तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. थँक्यू. 2 वाजले, 2 वाजून गेले, ते आम्ही रेडी आहोत. झोप अर्धी झोपलीच नाही आहे मी अगस्त्यासाठी, ते रेडी होऊन बसले. बघूया गाडी आल्यावर. रात्रीचा तर व्हिडिओ नाही घेणार, बट डायरेक्ट मॉर्निंगला उठलो तर तो व्हिडिओ घेईल. बघत राहा तुम्ही ब्लॉग. फायनली आमची गाडी आली आणि आम्ही निघालो डायरेक्ट. रात्र असल्यामुळे जास्त काही शूट नाही केलं. डायरेक्टली मॉर्निंगला बघा, कारण अगस्त्या होता. सो आणि गाडीचा फर्स्ट टाईम एवढं मोठं ट्रॅव्हल होतं, तरी माझं पिल्लू इथे व्यवस्थित बसलं. डायरेक्ट आम्ही थोडं रेस्ट करून चहा वगैरे पिऊन चाललेलो. ना बॉस है ड्रोन सोडता वो. फायनली नेक्स्ट डे मॉर्निंग नंतर इव्हनिंगला 8ला आम्ही पोचलो. माझा अगस्त्या खूप थकला होता, तर आम्ही डिरेक्टली आधी फ्रेश वगैरे होऊन नेक्स्ट डे डायरेक्ट भेटूया आपण. नेक्स्ट डे मॉर्निंग झाले. इथे अगस्त्याला मस्त नाश्ता चालला आहे अगस्त्याचा. जा छू काम कर. सरफ है क्या? हाँ उधर ही है ना, साबुन है, साबुन से. सरफ चाहिए ले. इथे कपडे भिजून ठेवलेत अगस्त्याचे. आता इकडे घराच्या बाहेर असं हा कट्टाडा आहे, तिकडे धुवणार आहे मी. बाकी सगळ्यांचे उठून अंघोळी वगैरे झाऊन कपडे झालेत. लास्टला मी होती म्हणून आता माझे मी धुते. आणि इथे आर्या नाश्ता करतोय मस्त. इडली. इथे नारळ काढलेत, आम्ही आलो म्हणून नारळ काढलेत. काय बनवतायत आता बघू. हे आहे आमचं घर, आपलं घर. हे आमचं घर आहे. इकडे आमची गाडी होती, गुरु घेऊन गेलाय, म्हणजे गुरुचीच गाडी आहे, तर तो घेऊन गेलाय राऊंड मारायला. आणि इथे रांगोळी काढले सासूने. सकाळ सकाळ रोज रांगोळी काढते, खूप छान वाटतं. कंटिन्यू व्लॉग बघा, खूप मज्जा येईल. आतमध्ये ननंदबाई आहे माझी. हे नाव आहे, इथे अजून अगस्त्याचं नाव ॲड करायचं आहे. आता अगस्त्याचा नाश्ता चालू आहे.
मी ते कपडे धुते. ब्लॉग कंटिन्यू बघा. आता आमची आंघोळ वगैरे झाली, नाश्ता पण झाला. आता सगळं जरा गावी आलो तर बांगड्या बिंगड्या घालते जरा आणि हे पायातलं वगैरे पण घालते. आपल्या मुंबईला गेले गावी आल्यावर थोडं घालावं लागतं. सो आता घालते. काम करतोय बघा. घरी काम नाही करत, इथे काम करतोय. बरोबर पाणी भरतोय. एवढ्या तिथून आणून दाखवते मी तुम्हाला. हा आहे आमचा हॉल, हे मंदिर. एवढ्या तिथून आणून इथून मिळून मागच्या साईडने येऊन इथे माझे सासरे पापड तळत आहेत. इथे भरतोय पाणी. बघा ठेवून गेला. मस्त शांत वाटतंय. हे आमचं घर पिंकवालं आणि हे मस्त इथे नारळाची झाडं आहेत. आम्ही फॅमिली येणार आहोत, इथे शूट करू शकतो. माझे पप्पा आले तर इथे मस्त पियायला बसू शकतात. इथे जागा आहे, मस्त खुर्च्या टाकून पिऊ शकतो रात्री. जेंट्स तिथे माझे सासरे बसलेत बघा. झालंय सगळं जेवण वगैरे. आम्ही इथे जस्ट फिरतोय, आर्या आणि मी. घराच्या समोर जरा हवा येते तर व्लॉग घ्यायसाठी मी आली होती इकडे. रेडी झालं आम्ही इथे सगळे. रॅलीसाठी रेडी होत आहेत. ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ತಗೊಂಡು ಸಾಲಾಗಿ ಒಬ್ಬರಿಡಿ, ಸಾಲಾಗಿ ಹತ್ರ ಇಡಬೇಕಾಯ್ತಾ. ಚಂದ ಮಾಡಿ ಸಾಲಾಗಿ ಇಡಬೇಕು. ಸಾಲಾಗಿಡಿ. इथे फायनली आम्ही वरती आलो आहे. रॅली दुपारपासून रॅली होती. हे पिंक साड्या घालून त्यांच्यामध्ये हे होतं कलश पकडायचं. इथे माझी सासूसुद्धा दिसेल बघा तुम्हाला. सो आम्ही फायनल डायरेक्ट मी अगस्त्या होता तो वरती आम्ही भेटलो. आता लहान मुलांचे डान्स वगैरे आहेत, त्याच्यानंतर जेवण वगैरे आहे. मग आम्ही घरी जाणार डिरेक्टली. बघा तुम्ही, खूप एन्जॉय केला आम्ही पण. तुम्ही पण व्हिडिओ बघा. ಅವರು ಮನೆಯಿಂದ ತಂದ ಕಲಶವನ್ನು ಅವರು ತಗೊಂಡು ಹೋಗ್ಬೋದು. ಕಾಯಿ ಪ್ರಸಾದವ ಕಾಯಿ ಇಡೋದಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಮುಂಭಾಗದ ಹೆಬ್ಬಾಗ್ಲಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿರ್ತೇವೆ, ಅಲ್ಲಿ ಇಟ್ಟು ಹೋಗಿ ಆಯ್ತಾ. ಎಲ್ಲರೂ ಕಲಶವನ್ನ ತಗೊಂಡು ನಾವು ಕೊಟ್ಟಂತ ಕಲಶವನ್ನ ಇಲ್ಲೇ ಇಡಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಬಿಡಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಆಗಮಿಸಿದ ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾಭಿಮಾನಿಗಳಿಗೆ ಅಲ್ಲಿಗೆ डान्स वगैरे झाले फायनली. मग आम्ही घरी आलो कारण अगस्त्या एवढा वेळ नाही थांबणार. सो मी घरी आली, जेवण वगैरे
मस्त गेला असा दिवस असा होता त्यांचा रॅली आणि खूप देवाची पूजा होती. सो अशी मस्तपैकी झालेली आहे. पार्ट 2 बघण्यासाठी तुम्ही कंटिन्यू माझे व्हिडिओज बघा. हा पार्ट 1 आहे. थँक्यू.